भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. या समारंभात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत विरोधकांनी सत्तेच्या हव्यासापोटी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला, परंतु सभासदांनी त्यांना नाकारलं असल्याचं सांगितलं. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीचे संचालक तडा जाऊ देणार नाहीत असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनानुसार लवकरच घटना दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी काही लोकांनी पोटात एक आणि ओठावर एक अशी भूमिका घेतल्यामुळं निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न असफल ठरल्याचं सांगितलं. यावेळी भोगावती कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे, संचालक प्राध्यापक सुनील खराडे, B.A. पाटील, बाबासाहेब देवकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन संचालक दिगंबर मेडसिंगे यांनी मनोगत व्यक्त केली. प्रारंभी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला, तसेच पॅनल प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भोगावती साखर कारखान्याच्या आजी माजी संचालकांसह भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, शेकापचे क्रांतिसिंह पवार पाटील, सुशील पाटील कौलवकर, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील, स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, भारिपचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, विठ्ठल महाडेश्वर, मोहन धुंद्रे, P.S. पाटील आदी उपस्थित होते.